दोनों टीमें पैकेज की तरह है। दोनों ने टीम ने बहुत दूर का सफर तय किया है। दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाइयां। एक तरफ आप देख रहे शॉट पॉइंट पर खिलाड़ी तैनात हैं। मंडलगढ़ के अमोल सर जी को आप देख रहे हैं। मिड ऑन, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, डीप फाइन लेग। चला थोडीशी घाई करा मित्रांनो, यानंतर खूप सामने आहेत. मॅच ऑन. हितेश के लिए पहली गेंद और समीर नॉक स्ट्राइक पर, समीर गेंदबाजी पर है और नॉक स्ट्राइक पर बल्लेबाज है सुनील. एक बेहतरीन मुकाबला हमें देखने को मिल जाएगा. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. हितेश के लिए पहली गेंद समीर द्वारा. ठप्पा गिरने के बाद रफ्तार निकलती विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. भरत सर जी, ये मुकाबला है ना, एक कट टू कट और एक लाजवाब हमें देखने को मिल जाएगा. दोनों टीमों ने इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरा है और आज बिखरने की तारीख आई है, वो है 26 दिसंबर. क्या कहना चाहेंगे भरत सर जी? अगली गेंद हितेश के लिए आती हुई. मयूर मांगेरा सर जी ऑफिशियल अंपायर और उसके बाद स्क्वायर अंपायर हमारे दिख रहे हैं. ये ऑफिशियल अंपायर है गौतम सर जी. अगली गेंद हितेश के लिए आती हुई समीर द्वारा. शॉट गिनती ऑफ स्टंप पर गए, गेंद को फील्ड किया, गेंद फाइन लेग पर जा रही है. खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सी मारेगा बाहर. 4 रन कमांड लीजिए. एक तर मी या दोन्ही टीमचं कौतुक करतोय सगळ्यात आधी जहीर, कारण एक मायरा 11 मंडणगड म्हणजे जवळपास रत्नागिरीचा संघ आहे आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा तो अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर बागमंडळा विभाग श्रीवर्धन म्हणजे रायगडचा संघ, एका साईडला रत्नागिरी आहे एका साईडला रायगड आहे, अशी आपण मॅच म्हणू शकतोय. कारण मी म्हटलं असे बरेचसे संघ आपण या 3 दिवसामध्ये पाहिले आहेत. रत्नागिरीचे पाहिलेत, त्यानंतर जवळपास सिंधुदुर्गाचा देखील आपण टीम पाहिली. या ठिकाणी इनसाइड आउट खेळला जातोय, त्या ठिकाणी फटका काही काळ हवेत होता, मात्र फील्ड त्या ठिकाणी नाही आहे, सिंगल मिळेल. तर काही आपल्या वसई पट्ट्यातील संघ देखील पाहिलेत. मी म्हटलं की आज मंडणगड प्रीमियर लीग बऱ्याच ठिकाणी झाले, नारंगीच्या मैदानावर देखील मंडणगड प्रीमियर लीग झाले. कालच्या दिवसामध्ये जाहीर मी हेच म्हटलं की जे रत्नागिरीचे जे खास करून नगरवासी आहेत, मुंबईला नोकरी करण्यासाठी एक चाकरमान्य आहेत, त्यांचा मात्र एकोपा कुठेतरी या जवळपास मंडणगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे कुठेतरी जो आपला समाज आहे, जे आपली समाजाची व्यक्ती या संपूर्ण मुंबई परिसरामध्ये व्यवसाय करतायत आणि ते कुठेतरी भरकटले, त्यांना एकत्र आणण्याचा गरज आहे आणि ते काम मंडणगड समाज करतोय, ते मंडणगड प्रीमियर लीग. जहीर सही कहा सर जी. अगली गेंद समीर की ऑफ स्टंप के बाहर गेंद है. दोनों हाथ खुलते हुए ऑफिशियल अंपायर की वाइड का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा रंग के साथ रंग संख्या में बढ़ोतरी, रंग संख्या 6 रनों पर जाती हुई. और आपने सही जिक्र किया, मंडणगढ़ प्रीमियर लीग इसी मैदान पर खेली गई थी. गए साल की बात कीजिए, अभी हाल ही में मंडणगढ़ प्रीमियर लीग खेला गया. और उसके बाद ये तमाम रायगढ़ और रत्नागिरी की बात की जाए तो दोनों टीमें एक सामने सामने बहुत बार खेल चुकी हैं. अगली गेंद बेहतरीन शॉट है, गेंद लॉन्ग ऑन रिजन पर आती हुई. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. बेहतरीन विकेट, आंखों ही आंखों में इशारा हो गया और 2 रन को चुरा लिया दोनों बैटर ने. एक तरफ है हितेश, एक तरफ है सुनील. एक लाजवाब रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचता हुआ 8 बिना कोई नुकसान के. पहला ओवर प्रगति पर चलता हुआ. बरसा जी, यहाँ पर क्या मैंने कहा ना कि दोनों टीमों ने बहुत कुछ देखा है और आज ये तारीख उन दोनों टीमों के लिए आई है कि आपने खेल का जलवा दिखाने के लिए. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते त्या ठिकाणी, कट करतोय, आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. इथे देखील गॅप मध्ये हा चेंडू नक्कीच निघून जाईल. सरळ 4 धावांसाठी चौकार.
ओव्हरचे पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. 3 षटकांची मॅच आपण पाहतो. या ठिकाणी 12 धावा पळकावर आल्या आहेत. हितेश 5 या धावसंख्येवर खेळतोय आणि सुनील हा जवळपास 6 या धावसंख्येवर खेळतोय. दोन्ही संघ नक्कीच एक तुल्यबल्य संघ आहेत आणि ह्या मॅचला नक्कीच जहीरने ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे एक चांगली मजा आणि चांगली रंगत या मॅचला नक्कीच येऊ शकेल. मात्र त्याप्रमाणे स्कोरबोर्ड जर चांगल्यारीत्या झाला तर ती फटकेबाजी, कारण प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आतिषबाजी पाहण्यासाठी काही प्रेक्षक आलेले, म्हणजे षटकार चौकारी खेळी यायला हवी ही खेळी पाहण्यासाठी काही प्रेक्षक आलेत. तर काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले अशा मॅचेस पाहण्यासाठी आलेत त्या रंगतदार स्थितीमध्ये होत आहेत. अशा मॅचेस देखील काही प्रेक्षकांना पाहायला आवडतात. ते प्रेक्षक देखील या ठिकाणी दाखल झालेत. 12 धावा फलकावर पहिले षटक या ठिकाणी पूर्ण केलं आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येतो मिस्टर राज. चांगला चेंडू हाताळला गेला. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस बॅटर पासून थोडंसं लांब राहिलं गेलं, कारण कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवला नाही हितेश मार्फत. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळला जातोय. डीप लॉंग ऑनच्या दिशेनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो एसटीवर आढळला जातोय तो थ्रो. 2 धावा. इथे आणखीन एक धाव मोजावे लागेल. रॉंग एंडला थ्रो केला गेला होता, मात्र कुठेतरी मागे पाहिलं त्या ठिकाणी बॅटरनं. स्वतःला सेव्ह करण्या अगोदर असं वाटलं होतं त्याला की नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईल आणि त्या ठिकाणी मात्र हितेश बाद होईल की काय अशी चिंता कदाचित त्या बॅटरला जाणवत होती. मात्र कुठेतरी तो प्रयत्न फसला गेला. रनिंग बिटवीन विकेटमध्ये कमी पडला गेला. फलंदाज बाजूला त्या ठिकाणी मिस्टर सुनील. घरी जायची घाई या नारंगीच्या मैदानावरून कुणालाच नाहीये. प्रत्येक टीम हाच विचार करतो जहीर की मला जिंकायचं आहे, मला फ्लड लाईट मध्ये मॅच खेळायची आहे. गाणं तर चांगलं वाजवलं आमच्या डीजेनं, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मात्र घरी जायची घाई नाहीये कुणालाच. आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. फाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय, कारण फ्लड लाईट मध्ये खेळण्याची मजा एक वेगळी आहे. दिवसाच्या मॅचेस आपण पाहिल्यात, मात्र फ्लड लाईटच्या मॅचेस देखील आपण जहीर बऱ्याचशा पाहिल्यात. आजच्या दिवसातील आपण विकेट बदलले. आजच्या दिवसाची विकेट वेगळी आहे. 3 दिवसामध्ये ज्या मॅचेस झाल्या त्याची विकेट वेगळी होती. आजच्या दिवसाच्या मॅचेस होता येईल ती मात्र विकेट वेगळी आहे. त्यामुळे मी जहीर हे देखील वाक्य म्हटलं होतं की संध्याकाळचं सत्र म्हणजे ज्यावेळेस ड्यू फॅक्टर दव पडायला सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेस मात्र बॅटरला बॉल शोधावे लागतील इतकंच मी म्हणू शकेल या मैदानावर. कारण थोडासा ग्रास आहे, गवत आहे या खेळपट्टीवर. वेगवान गोलंदाजासाठी हे गवत भरपूर काम करेल मी तर म्हणेल. सही कहा सर जी. राज की अगली गेंद खत्मों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे. बैट का इस जगह गेंद शॉर्ट टर्मान पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन के साथ बल्लेबाज आगे पहुंचाते हुए टीम को. इसको जब होता हुआ 17. इसके बाद और एक बड़ा मुकाबला आप देखने जाएंगे. दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए रेडी रहे. रडार 11 और बना सेवी 26. सेवी 26 जहीर थांबवतोय. रटाटे 11 टीम कॅप्टन आणि शार्वी 11. शार्वी 26 टीम कॅप्टन. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में वृद्धि. रंग संख्या 18 18 पर जाता हुई अब गेंदबाज रात थोड़ी सी दिशाई गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहे हैं. एक तरफ बात की जाए तो सुजीत अगली गेंद के तैयार. आउटसाइड पर गेंद को खेला है. गेंद ने हवाई सफर की है, गैप में है और गेंद निकल जाएगी. देख लो अंपायर का क्या निर्णय आएगा. 4 या 6 और गेंद निकल गई सी मारेगा बाहर. थर्ड अंपायर तक ये दिया निर्णय दिया गया है. चलिए तो दोस्तों ऐसा लगा कि अंपायर ने इसे, मगर अंपायर ने देखा नहीं, मगर अंपायर ने यहां पर थर्ड अंपायर तक निर्णय आया है. डीबीएन लाईव्हचं कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे बॉल फॉलो हा केला जात आहे. पहा, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलचं.
लाईव्ह टेलिकास्टवर देखील हे सगळे क्षणचित्र आपण पाहू शकाल. कशा प्रकारे चेंडू 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 अगदी हा 6 षटकार असेल. अगदी ती वर तो चेंडू पडला गेला. जहीर जबरदस्त ते फिल्डर असता तर नक्कीच तो कॅच होऊ शकला असता. यावेळेस क्लिंग बॉल दांडी गोल. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं गोलंदाज राजकडून. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि धावसंख्या झाली आहे बागमंडळा विभाग श्रीवर्धन 24 धावा 2 गडी बाद. ही स्थिती आपण पाहतोय त्या ठिकाणी. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय रटाडे 11 वर्सेस शार्वी 26 या दोन टीमच्या दरम्यान त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉइन्स विन झाला. टॉस विन. कोण नाणेफेक जिंकलं शार्वी की रटाडे? शार्वी. रटाडे. काय निर्णय येतोय मित्रा? बॅट आहे बॉल फर्स्ट. रटाडे बॉल फर्स्ट. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला मात्र पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आउटसाइड लेगस्टमच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकला गेला. पंचांकडून मात्र अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. व्हाईटनं मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकताना पोहोचतोय तो म्हणजे तब्बल 25 या धावसंख्येवर. अजूनही काही धावा नक्कीच बनवाव्या लागतील. मात्र कालच्या दिवसातील या संध्याकाळच्या सत्रामधील काही मॅचेस नक्कीच म्हणजे 25, 28 या धावसंख्येच्या आपण मॅचेस देखील कालच्या दिवसामध्ये पाहिल्या आणि त्या मॅचेस देखील शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत रंगल्या होत्या. असं देखील चित्र आपण कालच्या दिवसामध्ये जाहीर पाहिलं होतं. मात्र रात्रीचे क्षण. मोठा फटका शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा. शॉर्ट बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 बेहतरीन शॉट हितेश के बल्ले से आता हुआ. स्कोर जाकर बोता हुआ 31. 5 गेंदों का खेल आना बाकी. अमोल गेंदबाजी पर है. मंडल प्रीमियर लीग में लाजवाब गेंदबाजी. उनके बर्थडे की जानी से भी इस टूर्नामेंट का आगाज भी इस मैदान पर किया गया था. मगर आज इस मैदान पर गेंदबाजी का जलवा भी करना होगा अमोल को. अमोल की अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला कैप में चल जाएगी सीमा रेखा बाहर. 1 बाउंड 4 रन. कमांडी है. थँक्यू. इथे देखील शॉर्ट बॉल आपण जाहीर पाहिला आणि काय तो फटका कडक मित्र म्हणाले चाबूक शॉट खेळला गेला. जबरदस्त फटका खेळला गेला आणि देहबोळी आपण त्या ठिकाणी खेळाडूची पाहू शकाल. एक मजबूत देहाचा तो खेळाडू आहे आणि काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हितेश कडून. वेल डन. फुल ऑफ लाईन मिस्टन्स टू काय फटका खेळायचा होता मात्र फटका फसतोय त्या ठिकाणी. जवळपास मिड विकेट क्षेत्र क्लिअर करायचं होतं मात्र बॅटचा टोल लागतोय. बॅटच्या खालच्या पट्ट्यावर तो चेंडू आदळला गेला. त्या कारणास्तव मात्र मिड ऑन रिझनमध्ये चांगल्या प्रकारे तो कॅच कॅरी केला गेला. हितेश
यांची पारी मात्र संपुष्टात. हा येतोय जवळजवळ तिसरा धक्का श्रीवर्धन या टीमला. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे पाहतोय आपण जहीर, हे दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. म्हणजे आतापर्यंत दोघांनी एकही चेंडू फेस केला नाहीये. एका साईडला कुणाल आहे तर एका साईडला हरमेश, आणि दोन्ही बॅटर फ्रेश बॅटर आहेत. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला चेंडूला खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. मिड ऑफ रिझन मध्ये केलं गेलं. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली त्या ठिकाणी. मात्र कुठेतरी तो थ्रो आहे तो गॅदर करताना कुठेतरी कमी पडला गेला गोलंदाज मिस्टर अमोल. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या फलकावर लागली गेली आहे, ते म्हणजेच 37 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. सही कहा सर जी, 3 विकेट गंवाई है टीम ने. आने वाली 2 गेंदों का खेल आना बाकी है. टीम एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ. खुनाल अगली गेंद खेलते यार. शॉर्ट गेंद थी, पुल की है, पावरफुल है. गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. 6 रन. कमान डीजे. गेंद आना बाकी है. शॉर्ट गेंद थी, खुनाल बरखा और गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर एक बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए क्या बल्लेबाजी. अमोल महंगे साबित हो रहे अपनी टीम के लिए. बरसा जी क्या कहना चाहेंगे आप? जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग. 40च्या पलीकडची धावसंख्या या मैदानावर असं म्हटलं जातं की कुठेतरी नक्कीच समाधानकारक धावसंख्या असं म्हटलं जातं या मैदानावर, आणि ती धावसंख्या ओलांडली आहे ती म्हणजेच श्रीवर्धन या टीमनं. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. मात्र या ठिकाणी प्रोडक्शनला फिल्डर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र इथे 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 मात्र या शेवटच्या चेंडूवर रनआउटची विकेट मात्र मिळली जाईल. 43 वरून इथून मात्र संघ पोहोचला गेला 45 या धावसंख्येवर, आणि जवळजवळ 46 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत मायरा 11 मंडणगड या टीमला. आपण या पुढच्या इनिंगच्या दिशेनं टार्गेट सेट केलं आहे समोर, ते म्हणजेच 46 धाव्यांचं. 18 चेंडू 46 धावा मायरा 11 मंडणगड टीम पूर्ण करेल का, हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजेच्या दिशेनं आणि या ऐकूया आपण एक सुंदर असं संगीत.
अमोल सर आपण सलामी जोडी मैदानात पाठवा. 46 धावांचं आव्हान म्हणजे बता सर जी 15 की रणनीति से बल्लेबाजी. हर ओवर में 2 बड़े शॉट खेलने होंगे बल्लेबाजों को. मंदरवर आपल्याला विनंती करतो का चला बॅटर पाठवा मैदानात. अमोल सर आपसे हमारी विनंती है कि बैटर मैदान पर दाखिल करें. दो बैटर मैदान पर सलामी. गेंद रहेगी मैदान पर 18. 46 का पीछा करना होगा. इसके बाद के मुकाबले का भी टॉस हुआ है. आर्यन गेंदबाजी पर है. 18-11 टीम और 326 के बीच खेला जाएगा. इसके बाद होला मुकाबला. 18-11 टीम ने टॉस जीता और पहले कहा कि हम पहले फील्डिंग करेंगे. 326 को दी है दावत बल्लेबाजी के लिए. एक तरफ अमोल एक तरफ मीन. नॉक स्ट्राइक पर लेफ्टी हाथ के बल्लेबाज. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन है. 40 रनों का लक्ष्य का पीछा करना है. ये खिलाड़ी ने इस बल्लेबाजी इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा बिगड़ है मगर आज करने की जरूरत है. आर्यन गेंदबाजी पर है. परसों के दिन हमने मंडे के दिन देखा था आर्यन बोईर को मगर आज ये छोटा आर्यन क्या अपनी टीम के लिए गेंदबाजी का जलवा बिगड़ेगा. स्ट्राइक पर अमोल. मीन नॉक स्ट्राइक पर है. पहली गेंद अमोल के लिए आती हुई आर्यन द्वारा. शॉट गेंद थी बैकफुट पर गए. गेंद को खेल दिया एक्स्ट्रा बाउंड्री लाइन के बाहर. लाजवाब चौका आता हुआ अमोल के बल्ले से. कमांड है. गेंदे अभी जी 42 का आधार का है. मुकाबला फीड है मगर दोस्तों इस मैदान पर लड़ना होगा. आर्यन की पहली गेंद थोड़ी शॉर्ट थी. बैकफुट पर गए. गेंद को पंच किया और गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए. आर्यन की अगली गेंद अमोल की आती हुई. अब शॉर्ट गेंद थी. सफल होकर खेलना चाहता. गेंद ने उछाली. खिलाड़ी है शॉर्ट वाइड लेग पर ले लिया. क्या जवाब मिलता हुआ. एक तुम्हारी एक हमारी. बल्लेबाज कौन. कमांडी है. शॉट फाइन लेके खिलाड़ी ने कोई गलती नहीं की. गेंद पे निगाह रखी क्योंकि जानते थे ये विकेट का महत्वपूर्ण और एक लाजवाब कैच. अमोल की खेली को विराम. बल्लेबाज गौन. पहला झटका इस मैदान पर आता हुआ. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए. आने वाली अब 16 गेंदे. इस मैदान पर रन बनाने 42. मामला दूर है. गहरा अंधेरा है. पार को चीर कर रास्ता बनाना होगा. भरोसा जी क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच समोर अंधार आहे. मोठं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख करता सामने गहरा अंधेरा आहे. मात्र उस अंधेरों को चीर के आप बोलते हैं सच्ची झहीर भाई. इथून मात्र खरोखर हे टार्गेट अचीव करणं थोडंसं अवघड आहे. मात्र कठीण नाही आहे. इतकंही कठीण नाही आहे. या धावसंख्या होणार नाही आहे अशातला भागच नाही आहे. ही धावसंख्या का होणार नाही. होणार ही धावसंख्या. मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण समोरच्या टीमने देखील 18 चेंडूमध्येच या धावा बनवल्या आहेत. हे लक्षात असणं गरजेचं. यावेळेस चेंडू आउट ऑफ द रोप. 6 धावा षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 48 धावा करायच्या आहेत. ही पूर्ण कल्पना मात्र या टीमला आहे आणि त्यानुसार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला फटके देखील येत आहेत आणि एका साईडला विकेट देखील पडल्या जात आहेत. काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. झहीर भाई क्लास.
सही का सजी, लेते एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में सुनते मधुर संगीत, फिर आते चर्चा के और कमांड जा। तो इस मैदान पर ऐसा हो रहा है कि एक आप चौका जड़ो, एक विकेट दे दो, एक सिक्सर जड़ो, एक विकेट दे दो, ये मामला चलता हुआ नजर आ रहा है। और एक बेहतरीन बल्लेबाज मैदान के बाहर गया है। ये बल्लेबाज के पास क्षमता थी, ताकत थी, मुझे कहने जाए ना तो एक तुम्हारी है तो एक हमारी भी है। आपने एक गेंद पर सिक्सर खेला है, हम एक गेंद पर विकेट लेना भी जानते हैं। आर्यन बोइल, आर्यन गेंदबाजी करे और आर्यन की अगली गेंद न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए विशाल आए न्यू बैटर मैदान पर। अब गेंदों का खेल बचा है मैदान पर 14 रन आने बाकी है, 36 36 की दरकार है, 14 गेंदों का खेल आना बाकी है। विशाल के लिए अगली गेंद, बेहतरीन शॉट है, वारिश लॉन्गर पर गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में नहीं, कॉलिंग अच्छी है, होना भी चाहिए। यस नो वेट, ये कॉल टूटा, आपका सपना टूटा, आप मैदान के बाहर चले जाएंगे क्योंकि एक एक रन की कीमत बहुत बड़ी है दोस्तों। 13 गेंदों का खेल आना बाकी, 35 रनों की दरकार है। क्या इस गेंद पर एक बड़ा शॉट या फिर विकेट का सिलसिला हमें जारी देखने को मिल जाएगा? बरसजी एक बड़ा मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मोठी मॅच आहे, मात्र गोलंदाजानं ज्याप्रमाणे तू म्हटलंस की एक तेरे तो एक मेरी, खरोखर गोलंदाजानं हेच दाखवून दिलं की तुझ्याकडे बॅट आहे मात्र माझ्याकडे देखील बॉल आहे, तू षटकार मारू शकतोस तर मी तुझी विकेट काढू शकतो। आणि ज्याप्रमाणे स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 11 धावा 2 विकेट पडले गेलेले आहेत, तर कुठेतरी जे 2 स्टार खेळाडू होते ज्यांची नावं खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या टीमसाठी देखील ते 2 खेळाडू खूप महत्त्वपूर्ण होते। एक म्हणजे अमोल वैराग आणि एका साईडला पण अजय डेरे, हे दोन्ही खेळाडू मी तर अनमोल होते त्या टीमसाठी, मात्र ते 2 महत्त्वपूर्ण बॅटर डगआउट मध्ये गेलेत, त्यामुळे कुठेतरी धावसंख्या नक्कीच फलकावर आहे 11, तरी देखील कुठेतरी ते प्रेशर असेल का? सुरेख फटका, स्विच हिटचा फटका आणि अतिशय देखणा फटका, षटकार। डीजे भरत सर जी, ये शॉट पर तो यादगार रहेगा ये मैच। क्या ये शॉट था, ऐसा लग रहा था कि राइटी बल्लेबाज कर रहे हैं मिड विकेट के बाउंड्री लाइन के बाहर, बेहतरीन अंदाज में। अब गेंदे मैदान पर 12-29 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखी है। मैंने कहा ना ये आखिरी गेंद तक और टक्कर वाला मुकाबला, दोनों टीमें पैकेज की तरह, पैकेज की तरह गेंदबाज बल्लेबाज खिलाड़ी, क्योंकि हम दूर दूर का सफर तय कर आए हैं, क्योंकि इस मैदान पर नारंगी के मैदान पर हमने खेला है और नारंगी के मैदान पर हमें चैंपियन बनना है, इरादे लेकर आए। इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए। भरत जी नक्कीच जहीर, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला दूर दूर से टीम आई आहे, कारण मंडणगड म्हटलं तर रत्नागिरी आहे आणि श्रीवर्धन म्हटलं तर रायगड आहे, लांबून हे दोन्ही संघ आलेत। यावेळेस पूर्ण फोर्सनं पूर्ण ताकदीनं हा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। 17 धावा फलकावर आहेत, अजूनही चेंडू शिल्लक 11 आणि 11 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 29, 11 चेंडू 29 धावा। जशाच तसं उत्तर देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मायरा 11 मंडणगड या टीमचं। असं नाहीये की हा संघ देखील शांत बसलाय, चांगला फटका आहे, आडव्या बॅटनं मात्र टर्न केले चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं, फक्त सिंगल मिळेल, फक्त एकच मिळेल या फटक्यावर। धावा झाल्या ते 18, म्हणजेच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख मगाशी देखील केला होता जहीरभाई, की इथे कुठेतरी अपने हात खोलने पडेंगे, गेअर शिफ्ट करना पडेगा, तर सध्याच्या घडीला ही गरज आहे। आपण म्हणतो ना की काळानुसार बदलणं गरजेचं आहे, तर ज्याप्रमाणे जी स्थिती आहे स्कोरबोर्डवर 48 धावेचा आपण पाठलाग करतोय, 18 धावा फलकावर आहेत, येणारे 10 चेंडू 28 धावा करायचे आहेत, त्यानुसार त्या काळाप्रमाणे त्या मॅचच्या कंडिशननुसार फलंदाजाला बदलणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे। सही कहा सर जी, मीमी स्ट्राइक पर बल्लेबाज है, क्या हुआ पहली गेंद खेलने गए और क्या सुशील का सिक्सर देखने को मिला था। 10 गेंदे 28 रनों की दरकार है। अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत बार गेंदे, वाइट का इशारा,
एक एक गेंद पर समीकरण चेंज होगा, एक एक गेंद पर प्रेशर होगा, गेंदबाज पर तो बल्लेबाजों पर। प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। अब 10 गेंदे 27 रनों की दरकार है। दो बड़े शॉट चाहिए बरसा जी, आने वाली 4 गेंदें ना बहुत कीमती होगी। खुनाल अगली गेंद फेंकने तैयार। शॉर्ट गेंद थी, वेरिएशन था, लाजवाब गेंद, गुड लाइन से उछाल लेती हुई, जागते रो का आदेश देती हुई और गेंद विकेट कीपर के दस्ता में 9 गेंदे 27 रनों की दरकार है। मैच ऑन है, लंबा है मुकाबला, बड़ा गहरा अंधेरा है, पार को चीर का रास्ता बनाना होगा, लड़ना होगा बल्लेबाजों का। कुणाल की अगली गेंद फिर से एक लाजवाब गेंद है। आपने आखिरी गेंद पर सूचित खेला था, कुणाल आए, कुणाल ने कहा हम हैं इस मैच में रंग भरने के लिए, और कुणाल अपनी टीम के लिए रंग भर रहे। भरत जी क्या कहना चाहेंगे? खास करून मी तर म्हणेल मीन जो बॅटर आहे ना जहीर, त्या बॅटरची बरोबर नस ओळखले की या बॅटरची कमजोरी काय आहे आणि ती ओळखले मी तर म्हणेल या गोलंदाजाला। इथे मात्र बॅटची एज स्टॉप केल्या गेल्या चेंडूला एकच धाव मिळेल, कारण मीननं काय केलंय तर जे 2 चेंडू कुणाल हाताळले होते हे दोन्ही चेंडू अगदी जागेवरून खेळण्याचे प्रयत्न केले, कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर केला नाहीये। आणि गोलंदाज मीन खास करून कुणालला काय केलं तर त्याच्यापासून थोडेसे लांब चेंडू ठेवले, एक चांगली लाईन पाहायला मिळाली, अगदी म्हणजे वाईट देखील चेंडू नाहीये, अगदी वाईट लाईनच्या आतमध्ये चेंडू, अशा प्रकारे चेंडू मात्र कुणालने हाताळले गेले आणि इथेच मात्र तो मीन त्या ठिकाणी बीट झाला। हे जे 2 चेंडू डॉट गेले तर जहीर भाई, हे 2 चेंडू भरपूर काही सांगून गेले त्या मॅच मधील। सही कहा सर जी। देखना होगा अंपायर का निर्णय आएगा, वाइड बॉल का इशारा है। 7 गेंदें 19 रनों की दरकार है, 27 रनों की 25 रनों की दरकार है, माफ करिए 25 रनों की दरकार है। आप एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी चल रही है, 7 गेंदें 25 रनों की दरकार है। ये इस गेंद पर बड़ा शॉट, फिर मैच में वापसी होगी, मगर क्या गेंदबाज कुणाल करने देंगे? बल्लेबाज कर पाएंगे? करना होगा। विशाल स्ट्राइक पर है, बेहतरीन शॉट है, पॉइंट पर खिलाड़ी गेंद पीछा कर, एक बेहतरीन फील्डिंग, 2 रन पूरे कर जाएंगे, मगर आने वाली 6 गेंदें अब 23 रनों की दरकार है। 4 बड़े हिट लगाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए नगर 11 टीम को। मगर चलते ब्रेक के बाद सुनते मधुर संगीत, फिर आते मैदान की ओर। कमांड दीजिए। वर्ग आपण पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रेक्षक वर्ग आला आहे। डीवीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग जहीरबा या ठिकाणी पाहू शकाल। काय कॅमेरा वर्क आहे डीवीएन लाईव्हचं, फक्त क्रिकेटच नाहीये तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक देखील डीवीएन लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मॅच ऑन, 7 चेंडू 23 धावा। सुरुवातीचे 3 चेंडू जहीरबाई खूप महत्वपूर्ण असतील। या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील यावेळेस टॅप केला जातोय, मी तर म्हणेल प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये। 1 धाव तर पूर्ण केली, डबलचा कॉल, 2 धावा। पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत, 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज। 5 चेंडू 21 धावा करायच्या आहेत। मेन या खेळाडूला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय, तर विशाल या खेळाडूला पाहतो ज्याच्या बॅटमधून आपण 4 धावा पाहिल्यात। बघा फर्स्टच बॉक्स त्या ठिकाणी घेऊन जा, आयोजकांना विनंती करतोय। यानंतरच्या मॅचेस देखील मित्रांनो रफ अँड टफ मॅचेस आहेत। मी म्हटलं की काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही संघांच्या माध्यमातून आपल्याला अखिल भारतीय म्हणजे ऑल इंडिया खेळाडू देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत थोड्याच वेळात। तर नक्कीच मोठमोठे खेळाडू ज्यांना टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपली एक छाप, आपली एक ओळख सोडली आहे, असे खेळाडू कदाचित तुम्हाला थोड्याच वेळात या ठिकाणी पाहायला मिळतील खेळताना। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी जवळपास आपण हे 25वा वर्ष पाहतोय। कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेट स्पर्धा 2024। आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल नितीन गणपत पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळते का। नितीन दादांची आठवण या मैदानावर, या मैदानावरच मी तर म्हणेल का या टेनिस क्रिकेट जगतामध्ये कधीही पुसली जाणार नाहीये, कारण नितीन दादांचा तो फटका माझ्या अजूनही स्मरणात आहे, जो
मालवणीच्या मैदानावर मारला होता. 6 धावेचा फटका खेळला गेला होता. तो फटका कधीही विसरू शकणार नाहीये. मालवणीच्या मैदानावरील संकट मोचक तो स्ट्रोक खेळला गेला होता नितीनदादांकडून. आणि त्याच स्टँडमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत आपले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी. खूप चांगली माहिती मित्रमंडळी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल एका साईडला आपण जो सराव सुरू आहे, लेदर क्रिकेटचा प्रशिक्षण सुरू आहे. जग्गूला तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी. जग्गू प्रशिक्षण देतोय आताच्या यंग टॅलेंटला. आणि जग्गूचं देखील कौतुक करेल त्यानंतर विजयजी खोत सर देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे देखील कोचिंग करतायत, प्रशिक्षण देत आहेत आपल्या या उभरत्या सिताऱ्यांना, या स्टार खेळाडूंना. कारण ही क्रिकेटची पिढी आहे आणि ही क्रिकेटची पिढी घडवण्याचं काम त्या ठिकाणी विजयजी खोत सर आणि जग्गू हे करत आहेत. सगळं काही पाहायला मिळते. मी म्हटलं कालच्या दिवसामध्ये देखील मी म्हटलं होतं की या मैदानावर जो प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येतोय तो प्रेक्षक उपाशी पोटी इथून जात नाहीये. कारण या मैदानावर सगळ्या काही सुखसोयी अवेलेबल आहेत. फक्त तुमच्या खिशामध्ये पैसे असणं गरजेचे आहेत. सुखसोयी सगळ्या अवेलेबल आहेत. खाद्य देखील अनेक प्रकारचे खाद्य तुम्हाला मिळतील या मैदानावर. व्हेज नॉनव्हेज अशा अनेक प्रकारचे खाद्य आहेत. सॉफ्ट ड्रिंक देखील आहे, इतर देखील आहेत गोष्टी मिळत आहेत इथे जवळपासच मिळतात. म्हणजे त्यामुळे काय होतं जहीर, या नारंगीच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य मी सांगतोय. काही लोकांना जे सुट्टी असते ना ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे बघतात की नारंगीला मॅच आहे का रे, हा प्रश्न अनेक जण करतात. आहे, मग परतीचा त्यांचा मात्र प्रवास सुरू होतो नारंगीच्या मैदानाच्या दिशेनं. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. ऑन साईडला या चेंडूला फोर्स करायचं होतं. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक, आणखीन एक डॉट बॉल. मॅच हार्ड होते मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी कठीण झाली आहे. ही कठीण मॅच मात्र सोपी करून दाखवावी लागेल मीन या खेळाडूला. आणखीन एक शॉर्ट बॉल त्या ठिकाणी. हा शॉर्ट बॉल देखील या ठिकाणी मिस केलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. इथे मात्र अक्षरशः चित्र स्पष्ट झालंय. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. मात्र एखादी नशिबाची साथ जर मैदानाच्या आतमध्ये जर लाभली गेली तर नक्कीच काही घडू शकतं. मात्र सध्याच्या घडीला 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. वेलकम वेलकम भरत मित्रा, तुझं हार्दिक स्वागत. एक आणखीन एक आवाज नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि नारंगीचं मैदान म्हटलं तर नक्कीच हा देखील एक आणखीन आवाज आपण सातत्यपूर्वक या नारंगीच्या मैदानावर ऐकत आहोत. भरत मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम भरत, तुझं सरच स्वागत. ऑन साईडला फटका येतोय. 6 धावेचा षटकार. और एक बेहतरीन हमारे आवाज के मालिक विरार पालघर जिला मुंबई महाराष्ट्र रत्नागिरी रायगढ़ में गूंजने वाली आवाज भरत मोरे सर जी का आगमन हुआ है. उनका वेलकम है, स्वागत है इस नारंगी के मैदान पर. अगली गेंद खेल तैयार. 2 गेंदे 14 रनों की दरकार. ये वाइड बॉल आया है. मैच बन जाएगा क्या? 2 गेंदे 13 रन. आप क्या इस मैच में ट्विस्ट बाकी है कि ये गेंद पर कोई मिस्टेक वाला गाना गेंदबाज बजाएंगे? मगर जो 4 गेंदे जो डॉट आई है ना, वहां से ये मुकाबले का टर्निंग पॉइंट. और वो पहली ओवर में, दूसरी ओवर में जो डबल रन नहीं निकाला गया. फुल टॉस है, गेंद को खेला, गेंद हवा में, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने के. सी मारे का बार षटकार. कम ऑन डीजे. सात धावा. सही है सर जी, यहां पर हुआ है. ऐसे चमत्कार बहुत बार होते हैं. नहीं, अच्छी गेंद थी, जड़ में चेंजअप पे वेरिएशन किया था, हार्ड लगा. हमारा टीम ऑफ ने बहुत ही बेहतरीन खेल खेला. और आपका खेल इस मैदान पर जो कि वहां पर एक सिंगल को डबल में कन्वर्ट करना था, वहां से थोड़ा सा बल्लेबाज बीट हुए और उसके बाद लगातार 4 गेंदे वो डॉट. और ये मुकाबला थोड़ा सा आपसे दूर होता हुआ
और यहाँ पर आइए नेक्स्ट मैच की शुरुआत जरूर हो जाएगी और एक मुंबई महाराष्ट्र का बुलंद आवाज के साथ हम जुड़ जाएंगे, जिन्होंने रत्नागिरी रायगढ़ में अपनी आवाज की छाप छोड़ी और अंडर हम के तो बादशाही खिलाऊंगा। और बाकी में दोस्तों